मोदींना आणि अमित शहांना राहुल गांधींची एवढी भीती का वाटतेय? मी असं यासाठी म्हणतोय कारण पुन्हा एकदा राहुल गांधींच्या अकाउंटवरती काल केलेली त्यांनी पोस्ट विजय थलपती सोबत ज्यावेळेला शपथविधी होत होता त्यावेळेला तिथं घेतलेला तो व्हिडिओ, त्या सगळ्या कार्यक्रमाचं फुटेज जे पेजवरती टाकलं होतं ते अकाउंटवरून त्याच्या तो व्हिडिओज डिलीट करून टाकण्यात आलेला आहे. इतकंच काय तर त्याची स्टोरी सुद्धा डिलीट करून टाकण्यात आलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरती मी फोटो दाखवतो. मला असा प्रश्न विचारायचा आहे, देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी सत्ता आहे, देशभरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना सगळीकडेच बहुमत मिळते वगैरे अशा पद्धतीचं चित्र उभं केलं जातंय. बंगाल सुद्धा ज्या पद्धतीने जिंकलं कौतुकास्पद आहे असं म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी घडत असताना राहुल गांधींची एवढी भीती का मोदींना? आजही जेव्हा जेव्हा बोलायचा वेळ त्यांच्यावरती येतो, ज्या ज्या भाषणांमध्ये ते बोलत असतात ते राहुल गांधींवरती टीका करत असतात. ज्या ज्या वेळेला ते तोंड उघडतात काँग्रेस हेच नाव त्यांच्या तोंडातून बाहेर पडतं. एक नाही, दोन नाही, तब्बल 3 वेळेला लोकांनी मोदींना आणि एकंदर भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आहे. तरीसुद्धा आज जवळपास 12 वर्ष झाली. येणाऱ्या काळामध्ये 15 वर्ष तुम्हाला सत्ता चालवण्याचं सरकारनं किंवा लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे. असं असताना सुद्धा गेली 10 वर्ष ठीक होतं, पण आता पुढच्या 2-3-5 वर्षामध्ये तरी तुम्ही कामं कराल असं वाटत होतं. पण अजूनही तुम्हाला राहुल गांधींवर टीका करणं, त्याला पप्पू बनवण्यासाठी काम करणं, त्या काँग्रेस पक्षावरती घात घालत राहणं, या सगळ्याशिवाय काँग्रेसनं काय केलं, काँग्रेसनं काय केलं हे प्रश्न विचारत राहणं, याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही जमलंय का? 2014 साली सरकारनं तुम्हाला का निवडून दिलं, लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं, तुमचं सरकार का बनवलं? तर लोकांना कुठेतरी काँग्रेसच्या काही चुका तुम्ही दाखवल्या म्हणून लोकांना वाटलं भारतीय जनता पार्टी काहीतरी वेगळं काहीतरी करेल, देशामध्ये कुठेतरी स्पष्ट स्वच्छ राजकारण निर्माण करेल, देशामध्ये पारदर्शक राजकारण निर्माण करेल. परंतु तुम्ही सत्तेत आल्यापासून काय केलं याचा पूर्णपणे दाखला तुम्ही देताय का? याचा सगळे कागदोपत्री पुरावे तुम्ही देताय का? तुम्ही नेमकं खरंच म्हणताय की पारदर्शक सरकार आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, परंतु आज सरकारच्या कितीतरी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकवलं जातंय. किंबहुना अडकल्यानंतर भ्रष्टाचार समोर आल्यानंतर कुठेतरी ते लपवालपवीचे धंदे तुमचे चालतायत का? आज एखाद्या विरोधकाचं सरकार असेल, एखाद्या राज्यामध्ये आपली सत्ता नसेल, अशा ठिकाणी ईडी CBI एवढं करून तुम्ही थांबलेला नाही आहात. त्याच्याही पुढे जाऊन ते सरकार उलथवण्यासाठी जे जे करता येईल ते गेल्या 7-8 वर्षामध्ये, मग ते तुम्ही नवीन आणलेलं ऑपरेशन लोटस नावाचा प्रकार, महाराष्ट्रातली सत्ता उलटवून टाकणं असू द्यात, आपच्या माध्यमातून ज्या पद्धतीने फोडाफोडी केली, राघव चड्डाला फोडलं, त्यांचे खासदार फोडले, एखादा पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न करणं असू द्यात, तिथं आसाममध्ये माणसं फोडणं असू द्यात किंवा पश्चिम बंगालमध्ये माणसं फोडणं असू द्यात, किंवा मग देशभरात इतर ठिकाणी सुद्धा, अगदी UP बिहारमध्ये सुद्धा बघितलं तर ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, ज्या पद्धतीने नितीश कुमारांना तुम्ही राज्यसभेवरती पाठवलं, अर्थात जो माणूस मुख्यमंत्री पदाचा दावेदार, जो माणूस मुख्यमंत्री राहिलाय त्याला सरळ राज्यातनं उचलून तुम्ही केंद्रात ढकलून देताय. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही खेळी करताय, अगदी जम्मू काश्मीरच्या बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीनं वागलेला आहात, हे सगळं बघता म्हणजे अगदी खालच्या पातळीचं राजकारण करून सुद्धा सगळ्या यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा स्वतःच्या जसे की कळसूत्री भावल्या आहेत अशा बनवून सुद्धा, एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला राहुल गांधींची एवढी भीती का वाटतेय? हा प्रश्न आपसुकच निर्माण होतोय. कारण काय, आपण सगळ्यांनी बघितलं विजय थलपती सोबत राहुल गांधींनी त्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या वेळेला तिथं उपस्थिती दर्शवली. विजयने सुद्धा राहुल गांधींसोबत असणारं त्याचं बॉन्डिंग तिथे दिसलं. म्हणजे एक एज्युकेटेड नेता ज्यावेळेला दुसरा एज्युकेटेड नेता सोबत येतो त्याला किती कॉन्फिडंट दिसू शकतो हे विजयला बघता आणि त्याच्यासोबत राहुल गांधीला बघताना आपल्याला सगळ्यांना जाणवलं असेल. अनेकांना अपेक्षा होती जसं की देशाच्या पंतप्रधानांनी जाईल तिथं वेश धारण करण्याचं काम केलेलं आहे, जिथं जाईल तिथला वेश धारण करण्याची त्यांची जुनी सवय आहे. मात्र थलपतीनं काय दाखवलं तर जरी त्यांचं आजपर्यंत पारंपरिक वेश जर असेल, लुंगी वगैरे घालणं वगैरे हा प्रकार असला तरी सुद्धा विजय थलपती शपथेसाठी ज्या वेळेला येत होता त्यावेळेला त्यानं घातलेले कपडे जर बघितले असेल तर ब्लेझर घालून सुटा बुटात विजय थलपती शपथ घेण्यासाठी येत होता. इनडायरेक्टली तो देशाला आणि जगाला सांगत होता की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी मला काम करायचं आहे. कदाचित त्या एका युनिफॉर्ममध्ये खूप काही दडलेलं होतं. हे सगळं या विजयच्या एकंदर वावरण्यातून दिसत होतं आणि या दोघांचं बॉन्डिंग
फक्त आणि फक्त काहीही त्याच्यामध्ये बोललेलं नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कशा पद्धतीनं शपथविधी होतोय एकंदर ते सगळं चित्र हे दाखवणारा व्हिडिओ होता. कुठेही सरकारवरती टीका नव्हती, सरकारच्या विरोधात कोणी बोललं नव्हतं, देशाच्या अस्मितेला धोका निर्माण होईल असाही कुठला उल्लेख नव्हता, एखादं आक्षेपार्ह वक्तव्य त्याच्यात नव्हतं. तरी सुद्धा सोशल मीडियावरून तुम्ही तो व्हिडिओ हटवून टाकलात. मोदी साहेब, या संपूर्ण तुमच्या यंत्रणेला मला प्रश्न विचारायचे, नेमकी राहुल गांधींपासून भीती कसली? हा राहुल गांधी म्हणतोय की मैं मोहब्बत की दुकान खोल के जा रहा हूँ, मोहब्बत बांटते जा रहा हूँ, प्रेम वाटत चाललेला हा राहुल गांधी आहे. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही तर त्यांचे मध्यंतरी अकाउंट सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये सगळे काँग्रेसच्या मेन अकाउंट सुद्धा तुम्ही सगळे फ्रीज करून टाकलेले होते. म्हणजे बऱ्याच लेवलला तुम्ही त्यांचं सगळं बंद करून टाकलं. मात्र तरी सुद्धा हा माणूस तुम्हाला गावत नाहीये. म्हणजे तुम्हाला आज राहुल गांधीवर टीका करायची असेल तर तुम्ही अजूनही नेहरूंवरती टीका करताना दिसायला लागतात, गांधींवरती टीका करताना दिसायला लागतात, इंदिरा गांधींवरती तुम्ही टीका करताना दिसायला लागतात, त्यांच्या चुका दाखवायला लागतात. नेहरूंचे कुठल्या तरी एखाद्या मुलगीबरोबर असलेले, महिलेबरोबर असलेले फोटो तुम्हाला शेअर करावे आजही लागतायत. ती कोण होती, काय होती याचा तुम्ही पाठपुरावा करत नाही. मात्र कसे नेहरू खराब होते हे दाखवण्यासाठी तुम्ही आजही धडपडताय. मात्र गेल्या 15 वर्षामध्ये मी देशासाठी काही करू शकलो, मी काय मोठा प्रकल्प आणू शकलो, या देशामध्ये मी 100 स्मार्ट सिटी बनवणार, एक स्मार्ट सिटी सुद्धा तुम्ही बनवू शकला नाहीत. हे दुर्दैव आहे. त्या स्मार्ट सिटीसाठी जितका पैसा लावला जाईल तो त्याच्या दुपटीनं तिपटीनं तुम्ही खर्च करताय. मात्र स्मार्ट सिटी काही देशामध्ये बनत नाही आहेत. तुम्ही मोठे मोठे पुतळे बनवाल, मोठमोठ्या कमानी बांधाल, मात्र तरी सुद्धा देशाच्या हिताचे मोठे प्रकल्प हे कुठेही दिसत नाहीत. तुम्ही उभे केलेले हायवे रातोरात पडताना दिसायला लागतात. तुम्ही एखाद्या मोठ्या टेंडरमध्ये पैसे गुंतवता, मात्र अख्खा टेंडरच गायब आहे. अशा अनेक घटना समोर यायला लागतात. आमचे रस्ते मंत्री जे आहेत नितीनजी गडकरी साहेब सांगतायत की आम्ही अमेरिकेपेक्षा सुसाट आणि सुंदर रस्ते बनवू. मात्र रस्त्यांची जर झालेली चाळण बघितली तर अत्यंत विदारक अवस्था आजही देशामध्ये हे याची जाणीव आम्हाला व्हायला लागते. मग हे सगळं एका बाजूला देशामध्ये घडत असताना तुम्हाला अजूनही राहुल गांधींचीच भीती का वाटते याची मला खरंच कल्पना येत नाही. किंबहुना देशातल्या अनेक लोकांना कल्पना येत नाहीये. कदाचित सरकारने याच्यावरती उत्तर दिलं तर उत्तम होईल. आज नितीन गडकरींच्या विरोधात एखादा व्यक्ती बोलतोय तर त्याच्यावरती डेफिमेशनची केस टाकली जाते. आज बावनकुळेंवरती महाराष्ट्र राज्यामध्ये एखादा सोशल मीडिया स्टार बोलत असेल तर त्याच्यावरती सुद्धा मानहानीचे केसेस तुमच्याकडून दाखल केले जातात. एखादा जर मोदी साहेबांची मिमिक्री करत असेल तर त्याचा सुद्धा अकाउंटवरून व्हिडिओ डायरेक्ट उडवून टाकला जातोय. म्हणजे या आणि अशा हजारो घटना आज घडतायत. आज एखाद्या चिमुरडीसाठी न्याय मागण्यासाठी आई बाबा रस्त्यावरती आहेत, लोक रस्त्यावरती आहेत, तरी तुमच्या राज्यांमध्ये सरकार असून सुद्धा तुम्हाला तिला न्याय देता येत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. मात्र तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटतेय राहुल गांधींनी केरळमध्ये टाकलेल्या एका व्हिडिओची. खरं तर हास्यास्पद आहे. आज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे अकाउंट्स हॅक होतात, व्हिडिओज डिलीट होतात, इथपर्यंत ठीक होतं. मात्र एखाद्या विरोधी देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचा व्हिडिओ त्याच्या अकाउंटवरून तुम्ही डिलीट करून टाकताय. म्हणजे तुमच्या धाडसाला मानलं पाहिजे. लोक बघतायत, काय म्हणतात, आता रिॲक्शन करत नाही आहेत. मात्र ये जनता है, ये सब जानती है, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळं राहत इंदोरी साहेब पण म्हटले होते की ये दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है मगर जाने का नहीं. लोकांना कळले तुम्ही कशा पद्धतीनं बोलवता. आता तिकडं ते येतील की नाही, येणाऱ्या काळात ते तुम्हाला कळेल. आता राहिलाच विषय, असे व्हिडिओ आम्ही करत राहतोय. तुम्ही डिलीट करण्याचं तुमचं काम आहे, करत राहा. ज्यांना वाटतंय की बोलण्यांमध्ये तथ्य आहे त्यांनी नक्की शेअर करा. डिलीट करणाऱ्यांचे हात मोठे आहेत की शेअर करणाऱ्यांचे, बघूच. धन्यवाद.